हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. तर आज आपण घेणार आहोत बिग बॉस मराठीचा रिव्ह्यू. आणि त्यामध्ये आपण बिग बॉस मराठीचा रिव्ह्यू जे घेतोय आपण त्याला आपण एक नाव देऊया, बीबी रिव्ह्यू म्हणून. या बीबी रिव्ह्यू ओके. तर आपण त्याला नाव दिलेलं आहे बीबी रिव्ह्यू. तर त्यातला एक पार्ट तर आपण बघितलंच होता विकेंडचा वारचा. सेकंड विकेंडच्या वारमध्ये कोणतरी घराच्या बाहेर जाणार होतं आणि जसं आपण गेस केलं होतं की बॉटम 2ची नेम्स योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा. तर त्यातलं पुरुषोत्तम दादा घराच्या बाहेर गेलेले आहेत. तर अशा प्रकारे विकेंडचा वार भाऊचा धक्काचा एंड झाला होता आणि त्याच्यानंतर एपिसोडची सुरुवात झालेली आहे विकेंडची. तर कालच्या एपिसोडमध्ये छोटी छोटी भांडणं होताना दिसली आणि त्यातलं सर्वात नकली भांडण वाटलं असेल तर ते होतं निकी तंबोली आणि अरबाज पटेलचं. काय ॲक्टिंग करतात यार हे लोक, लिटरली खेळलेली आहेत हे की रियालिटी शोमध्ये आपण कसं ॲक्ट केलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्यांचं भांडण, त्यांचं रुसवारुसवी, थोडंसं इकडे तिकडे जाऊन समजवणं, जलस होणं, हे सगळं दिसून येतं आहे रे. मराठी पब्लिक इतकी पागल नाही आहे. तर दिसून येते की तुम्ही नाटक करताय. ते सगळं कॅमेऱ्यासाठी होतं. तर त्यांचा तो विषयच वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर भांडण उगाचच वाट्याण्यासारखी इकडे तिकडे उडती येते. म्हणजे जान्हवी किल्लेकर अजिबात कशातच पॉईंट नसताना तिचा जो ॲटिट्यूड आहे, तिचा जो इगो आहे, हवेत असते ते एकदम. आणि सूरजला तर ती उगाच पॉईंट करत होती की तिथे काहीतरी किचनमध्ये त्यांचं डस्टबिनमध्ये टाकायच्या ह्याच्यावरून झालं. तर त्याच्यात सूरजची काहीही चुकी नव्हती आणि ती उगाच त्याला जाऊन अशी बोलत होती, तुला शिस्त नाही आहे हे ते. आणि ती प्रत्येकाच्या अंगावरती काही झालं तरी अशीच जाते भांडायला. तर कालच्या एपिसोडबद्दल बोलाल तर कालच्या एपिसोडमध्ये अरबाज आणि वैभव चव्हाण हे थोडे एका साईडला झालेले दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये ॲड झाली होती जान्हवी आणि त्यांनी मिळून निकी तंबोलीला साईडला केलं होतं. तर त्यांना असं वाटतं की निकी तंबोली क्रेडिट वगैरे घेऊन चाललेली आहे, जिथे बेबी करन्सी लपवालपी चालू होती त्यांची. आणि त्यात त्यांनी रात्री अभिजित सावंत झोपलेला असताना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली तिथून की बेबी करन्सी त्यांनी जस्ट दुसऱ्या ग्रुपवाले जे होते अभिजित सावंत, अंकिता वगैरे, आर्या, त्यांनी असं जस्ट बिहेव करत होते की त्यांच्याकडे अभिजितच्या जॅकेटमध्ये वगैरे ठेवलेली आहे. आणि हे लोक उगाचच रात्री झोपलेला तो शांतपणे त्याच्या अंगावर जाऊन 4 जणं बसली आणि ते जॅकेट ओढतात, लिटरली त्याचे कपडे वगैरे काढले हे ते, का तर बेबी करन्सी शोधायला. तर एकतर तिथे खूप असा अरबाज काही करत कोणाच्याही अंगावर जातो पागलसारखा. लिटरली त्याला गेमचं खरंच नॉलेज नाही आहे की म्हणजे इतकी एनर्जी नको तिथे वापरली नाही पाहिजे. तर तो तसा डायरेक्टली जातो आणि त्याच्यामध्ये ह्यांची लागली भांडणं. आणि मग कुठेतरी निकीला वाटलं आपण कुठेतरी रॉंग केलं आहे. मग निकीने स्वतःच जाऊन बोलली आपण असं नव्हतं करायला पाहिजे. तर ह्यामुळे काय झालं की ज्यांनी पंगे घेतलेले होते म्हणजे अरबाज, वैभव आणि जान्हवी, तर ह्यांना कुठेतरी वाटलं यार निकी आहे ना आता क्रेडिट घेऊन चालली आपल्या गोष्टींचं आणि वरतून आता बिहेव करते की तुमची चुकी आहे, त्याच्यात मीच सामील नव्हते. तर त्याच्यामुळे हे तिघं साईडला झालं. निकी तंबोळी एकटी होती आणि ते लोक तिच्याशी बोलत नव्हते, भावही देत नव्हते तिला. आणि आपल्या सालानुसालासारखं चाललेलं आहे जे भांडण वर्षाताई आणि निकी तंबोली. बापरे, मी काल कोणाच तरी रील बघितलं होतं, त्याच्यामध्ये मी एक सेंटेन्स ऐकलं होतं की वर्षाताई अशा बिहेव करतात जसं काय त्या संजय लीला भन्सालींच्या सेटवरती आहेत, तसेच शाल वगैरे घेऊन फिरतात, तसेच डायलॉग बोलतात आणि लिटरली त्या तशाच वागत आहेत. आणि पण त्यांचा गेम आवडतो आहे मला. त्यांची भाषा जी आहे म्हणजे एक नंबर. असे तुम्ही शुद्ध मराठी शब्द ऐकायला भेटणार नाही तुम्हाला, ते तुम्हाला वर्षाताईंच्या तोंडात ऐकायला भेटतील. तर ते तसे गेम चालू आहेत. आणि त्याच्यानंतर जान्हवी किल्लेकर उगाचच कोणाच्याही अंगावर जाते भांडायला, म्हणजे कशात काहीच रिझन नसताना ती जाते. तर असा होता हा कालचा एपिसोड. आणि कालच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीचा जो टास्क होणार होता जो आज झालेला आहे, तर त्याचं थोडंसं त्यांनी सांगितलं होतं की काय होणार आहे, कसं होणार आहे. तर मेन टास्क सुरू झाला आजचा. त्याच्यामध्ये 2 मोटर्सचे म्हणजे ते मेट्रो होती आणि मेट्रोचं एक असं सेटअप केलं होतं बाहेर.
आणि त्याच्यामध्ये 2 डब्यांचे जे मेन चालक असणार आहेत ग्रीन आणि रेड कलर असं त्यांना आयडेंटिफाय करून दिलं होतं. आणि एका गेममध्ये एका टास्कला एका वेळी 2 जण जाणार त्या मोटरमध्ये बसणार आणि त्यांच्याकडे ऑथॉरिटी असणार डिसिजन घ्यायची की कॅप्टन्सीसाठी त्यांच्या डब्यात जे बसणार आहेत त्यातलं कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाला कॅप्टन्सीसाठी पाठवायचं. तर बरेच जण त्याच्यामध्ये 4-5 जणं झाली होती. आणि सर्वात मजा आली ती म्हणजे फायनल राऊंड जो झाला होता ह्या गेमचा त्याच्यामध्ये, तेव्हा कुठे वाटलं की यार मराठी बिग बॉस आत्ता कुठे स्टार्ट झालेला आहे. कारण ज्या प्रकारे इथे जी मारामारी आणि धक्काबुक्की जी करतात ना ती तुम्हाला कोणत्याच हिंदीच्या सीझनमध्ये पण नाही भेटणार आणि कोणत्याच सीझनमध्ये नाही भेटणार जी मराठी सीझनमध्ये भेटते आपल्याला बिग बॉसच्या. ती आज कुठेतरी बघायला भेटली. आणि त्यामध्ये असं वाटत होतं की ह्या चेहऱ्यांना बघून की हे लोक खेळणार नाही, पण त्यातलं योगिता चव्हाण लिटरली हॅट्स ऑफ. कारण तिने ज्या प्रकारे असं धरून ठेवली होती तिची जागा. तर त्या गेममध्ये असं झालं होतं की तो सर्वात लास्ट टास्क होता आणि त्यामधला जो बसणार होता मेट्रोमध्ये त्याच्याकडे लास्ट ऑथॉरिटी दिली जाणार होती की जे आधीच्या गेममध्ये आहेत कॅप्टन्सीसाठी त्याच्यातलं 4 जणांना बाहेर काढायचं आणि एकाला कोणाला तरी कॅप्टन बनवायचं. तर सगळ्यांनी अशी जी ताकद लावली होती जाण्यामध्ये, त्यामध्ये आर्या आणि निकीचं काही वेगळंच चालू होतं की त्यांची भांडणं चालू होती. आर्याला तिने ढकललं. आजच्या कॅमेऱ्यांनी आपल्याला जे दाखवलं एपिसोड तर त्याच्यावरून सरळ म्हणजे कळत होतं की निकीने तिला ढकललं होतं. मागे स्विमिंग पूल होता तरी पण तिला ती ढकलत होती. आणि त्याच्यानंतर गेम स्टार्ट झाला आणि नेहमीप्रमाणे जी 4 जणांचा ग्रुप आहे वैभव, अरबाज, निकी आणि जान्हवी, त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण आज चित्र काहीतरी वेगळंच होतं. आणि थँक्स टू रितेश भाऊ, कारण त्यांनी जी शाळा घेतलेली आहे त्याच्यामुळे आजचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटला आहे. कारण त्यांनी ताकद लावून पहिल्यांदा मला तरी त्या सीटवरती बसलेलं दिसलं होतं ते म्हणजे धनंजय पवार. ते बसले नव्हते तरी पण सीटवरती पहिल्यांदा पोचले होते आणि त्यांच्या लिटरली तो माणूस पोटावरती आणि त्याच्या अंगावरती सगळे लोक धावत गेले. आणि तो माणूस चिले, तो बोलत नाही आहे तुम्हाला काय म्हणून, ह्याचा अर्थ नाही आहे की तुम्ही त्याला काहीही कराल. जरा लास्टच्या टास्कमध्ये पण मशालच्या त्यांना मारलं होतं, असं ढकललं होतं पोटावरती वगैरे अरबाजने. तर आज पण सेम तसंच झालं, त्यांच्या अंगावर जाऊन सगळेजण बसले होते. आणि ह्यावेळी ताकदीचा वापर वैभवचा कुठेतरी जास्त वाटला आणि त्यात मधल्या गॅपमधून योगिता जाऊन बसली. आणि योगिताला ढकलण्यासाठी, तिला तिथून उठवण्यासाठी जान्हवी किल्लेकरनं जी काय ताकद लावली, लिटरली तिची मान खेचत होती आणि इतकं मारामारी केल्यासारखं टास्क केला होता आजचा. त्याच्यामध्ये तिला खरंच लागलं असणार आहे आणि त्याच्यात तो वैभव असा जाऊन बसला होता. आणि मेन म्हणजे संचालिका भारी होत्या वर्षातही. त्यांनी लिटरली A to Z गोष्ट बघितली आणि त्यांनी डिसिजन घेताना सांगितलं पण इव्हन की पहिल्यांदा मी धनंजय पवारला बसताना बघितलं, धनंजय पवारला. आणि त्याच्यानंतर कुठेतरी भांडणं चालू होती, त्याच्यामध्ये योगिता बसली आणि योगिताला ढकलून वैभव बसत होता. तर त्यांनी योगिताला बसलेलं बघितलं आणि त्याच्यामुळे हा टास्कचा मेन जो लास्ट राऊंडचं विनर होती ती योगिता होती. आणि योगिताला कॅप्टन्सीच्या ह्याच्यासाठी 5 नॉमिनेशन दिले होते. निकी तंबोली, वैभव चव्हाण, पंढरीदादा, पॅडीदादा आणि अभिजित सावंत आणि अंकिता वालवालकर. तर त्यामधले तिने प्रत्येकाला एकेकाला एलिमिनेट करत लास्ट नाव घेतलं होतं अंकिता. आणि फायनली आपली कोकण हार्टेड गर्ल कॅप्टन झाली आहे. मराठी बिग बॉसचा फर्स्ट कॅप्टन घराचा ती झालेली आहे. आणि ती ज्या प्रकारे सगळ्यांशी डील करते तर त्याच्यामुळे मला वाटते की ती घर व्यवस्थित चालवेल. ह्यावेळी काहीतरी भांडणं वगैरे होताना दिसणार नाही आहे. आणि पहिली गोष्ट, मी आधीपासून साईड घेत होती ह्या ग्रुपची की ह्यातलं कोणतरी ह्यावेळी झालं पाहिजे. कारण त्या ग्रुपमधले खूप ॲग्रेसिव्ह आणि असं नको तिथे ताकद दाखवणारे वाटत आहेत. तर ह्या प्रकारे ह्या ग्रुपची एक कॅप्टन झालेली आहे ती म्हणजे कोकण हार्टेड गर्ल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू कोकण हार्टेड गर्ल की आपली कोकण कन्या मराठीच्या फर्स्ट कॅप्टन झालेली आहे मराठी सीझन 5ची.
तर बघूया आता अंकिता कसं घर चालवते आणि ती फेअर राहील बऱ्यापैकी असं वाटते, कारण बाकीच्यांकडे थोडे अनफेअर डिसिजन घेतात, बायस होतात, पण ती कुठेतरी हे होते. आणि सर्वात मला नकली अजून काही वाटलं आजच्या एपिसोडमध्ये ते म्हणजे जो घनश्याम जो काय रडत होता अरबाजच्या मांडीवर बसून, बाबा रे बाबा तूच पोचला होतास रे, तूच पोचला होतास, ते सर्वात मला नव्हतं आवडलं, मला तरी स्वतःला नव्हतं आवडलं. आणि अंकिताचं जे काय घरामध्ये वेलकम केलं बिग बॉसचं जे कॅप्टनचं जे रूम आहे त्याच्यामध्ये, ते एकदम भारी होतं की असं झालं पाहिजे वेलकम. आणि त्यात ग्रुप जो मेन झालेला आहे त्याचं मेन क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्यातर्फे तरी मी आर्याला दिलं असतं, कारण आर्याने सगळ्यांना भांडून समजावून ग्रुपचं महत्त्व तो ग्रुप केलं आहे. तर आर्यन्सवाले जे फॅन असतील ते पण खुश असतील, कारण चांगला डिसिजन घेतला. आर्याला तर त्यांनी बनवलं नसतं कॅप्टन, तर ॲटलिस्ट अंकिताला तरी, पण अंकिता फेअर डिसिजन केलं सगळ्या जर कोणता तिला दिला आता घ्यायला तर. आणि घर व्यवस्थित चालेल, भांडणं होणार नाही आत्ता तरी, काय माहिती होऊ शकतं, बिग बॉसचं घरी भांडणं तर होणारच. तर अशा प्रकारे आजच्या एपिसोडचा एंड झाला होता. आणि तर असा होता हा पूर्ण 3 एपिसोडचा रिव्ह्यू. तर तुम्हाला असेच रिव्ह्यू बघायचे असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक मिनिट, मी माझे जे टॉप परफॉर्मर होते ते सांगायचे राहिले आहे. ओके, सो माझ्या ह्याच्यासाठी आज टॉप परफॉर्मर होते योगिता चव्हाण, अभिजित सावंत, अंकिता वालवालकर, ओके, आणि वर्षाताईसुद्धा. तर हे होते माझे टॉप परफॉर्मर. तर त्यातलं तुम्हाला कोण वाटते ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि ह्यातलं अनफेअर खेळतं आहे किंवा जास्त बायस वाटते कुठेतरी, तर त्यांचे पण नेम तुम्ही सांगू शकता याच्यावरती. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला रिव्ह्यूज बघायचे असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शॉट नका देऊ रे.